आज आपण एक कलात्मक आणि कलाकृती निर्माण करणाऱ्या एक स्त्री व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत। संसाराच्या सप्तरंगातून बाजूला होऊन कलेच्या पेंटिंगच्या सप्तरंगात रंगणारे आणि सप्तरंगांना संसार आणि प्रपंच समजून आपलं कलाक्षेत्र पुढे विकसित करणाऱ्या अशाच एका स्त्री व्यक्तिमत्वाला, स्त्री कलाकाराला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती आणि त्यांच्या पेंटिंग्स आणि कलेबद्दल अधिक माहिती आपण आज घेणार आहोत ह्या पहिल्या भागामध्ये। आणि दुसऱ्या भागामध्ये किंवा यापुढील भागामध्ये त्यांच्याविषयी अधिक माहिती आपण नक्कीच घेऊ। त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार, अवॉर्ड मिळालेले आहेत, त्याची पण आपण माहिती घेणारच आहोत। धन्यवाद। मॅडम, आपला थोडक्यात अल्पपरिचय द्या। माझं नाव रुमा अकवेकर आणि मी फील्डमध्ये आता 10 वर्ष झालेत आहेत। आणि माझी पहिली जी एक्झिबिशन होती ती 80 पेंटिंग्सची होती, ती राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये होती। त्याच्या पुढे म्हणजे मी साधारणपणे ग्रुप एक्झिबिशन्समध्ये भाग घेतला। माझा कामाला असा वाव ऑनलाईन एक्झिबिशन्स मार्फत आला आणि त्याच्या पुढे मी म्हणजे ग्रुपमध्ये अहमदाबादची गुफा ते अहमदाबादला एक एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं। त्याच्यामुळे नुकतंच आता जामोनी आर्ट गॅलरी कोलकाता तिकडे आर्ट एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं। त्याच्यानंतर म्हणजे माझं हे दुसरंच सोलो एक्झिबिशन आहे ज्याच्यामध्ये मी म्हणजे चित्रकलाची शैली ॲज सच बदललेली नाही आहे, पण रंगामध्ये थोडासा बदल आलेला आहे। म्हणजे नेमका कसा तर चटक रंग आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही प्रस्तुती आहे ती वेगळी आहे। म्हणजे एकतर देवदेवत म्हणजे जसं कृष्ण आहे, बुद्ध आहे किंवा गणपती आहे किंवा कृष्ण राधाची जी काही शैली आहे तर ते आहे। आणि दुसरं म्हणजे थोडासा मॉडर्न आर्टची आवड निवड जी आहे ती दिसून येते। मेन म्हणजे चेहऱ्याची जी तरा आहे त्याचा गोडवा जो आहे तर मुलींच्या अवतीभोवती आहे। माझ्या भाच्या आहेत, माझी स्वतःची मुलगी आहे, तर साराच गोडवा जो आहे तो मी भरपूर ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे। आणि बरेच जण विचारतात म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली शैली कुठली वापरली आहे, तर त्याच्यामध्ये असा मधुबनी आर्ट थोडंसं त्या पद्धतीचं आहे, तसं रेषा बिंदू आणि वेगळं म्हणजे तसं इंडियन आर्ट कल्चरचं म्हणजे कपड्यांचं जे काही चित्रीकरण आहे तर त्याचा मी थोडासा उपयोग केलेला आहे। तर त्यांनी ते आर्ट्स म्हणजे अजून वेगळं दिसून येतं। काही चित्र जी आहेत ती थोडीशी निवेदनच्या पद्धतीने आहेत, म्हणजे जसं की तर थीम दिलेली आहे तर रेन ह्या थीमवरती आहे, तर 4 चित्र रेन थीमवरती आहे। मग एक थीम जी आहे 4 चित्रांची ती नेस्टिंगवरती आहे, म्हणजे घरटं माणसाचं एक संमेलन जे असतं जीवनाच्या शैलीचं की आपलं घर छान असलं पाहिजे, त्याच्यात बायको मुलं बाळ अशा पद्धतीने। किंवा बाईची प्रस्तुती म्हणजे मुलाचं तर त्याला असं छाया आहे, छत्रछाया आहे, तर त्या पद्धतीनं बसेरा, छत्रछाया, अंगणवाडी आणि बालवाडी असं म्हणून केलेलं आहे। आणि काही तसे साधारणपणे आपल्याकडे गोडवा निर्माण करणारे काही प्रस्तुती असतात, जसं बायकांचं स्वरूप म्हणा किंवा परत कृष्ण राधा म्हणून म्हणा। तर रंगांची शैली जी आहे ती अशी वर्जिंग आहे, म्हणजे तुम्ही स्वतःहून बघू शकाल नंतर। तर रंग असे लाल, निळा किंवा हिरवा या पद्धतीचं आवड निवड जास्तीची दाखवलेली आहे आणि थोडंसं क्रिएटिव्हिटीला थोडासा अजून प्रोत्साहन दिलेलं आहे। तुमची सुरुवातीची चित्र आणि आत्ताची ह्याच्यामध्ये काय बदल झालाय का किंवा केलाय का तुम्ही? माझी चित्राची आवड निवड अशी साधारणपणे हॉबीची होती, तर त्याच्यामध्ये मी माझ्या हाताला म्हणजे काय आवड निवड त्या पद्धतीनं पहिली जी चित्र जी बनवली होती ती बनवली होती। त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा लोकांनी आपले थोडेसे
म्हणजे त्याच्याबद्दल जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांनी म्हटलं की थोडंसं उदासीनता आहे किंवा घराच्या अवतीभोवती जर असं जास्ती आहे, तर त्या पद्धतीचे सगळे चित्र होते. म्हणजे हलका फुलका असा मित्र म्हणाल किंवा आपला नातेवाईकांचा वर्ग म्हणाल किंवा आपल्या अवतीभोवतीच काही सोशल प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या पद्धतीनं सगळं काही दाखवलं होतं. किंवा आपला रुरल भागाचे काही काही चित्रकार होते आणि भरपूर चित्र केली होती. त्यावेळेला माझ्या मते 80 चित्र होते, बारीक चित्र होते. पण लोकांनी उत्साह, म्हणजे तुम्हाला उत्साह आहे तर थोडा चांगला केलं तर अजून प्रस्तुती चांगली होऊ शकेल आणि किंवा तुम्ही चांगलं अजून करू शकाल. तर त्याच्यापासून आता कसं, तर त्याला एक आपण काय म्हणूया एफर्मेटिव्ह म्हणजे प्रस्तुती आली, म्हणजे एफर्मेशन्स आहेत आणि थोडीशी त्यात बोल्ड चित्रीकरण आहे. म्हणजे काय काही मुद्द्यांचं, म्हणजे आता पीक जो आहे थोडासा थीम प्रमाणे आहे किंवा काय काही जसं असं म्हणतो ना की वर्षानुवर्ष चालू आहेत जी पद्धत, त्याच्यापासून थोडासा म्हणजे वेगळ्या पद्धतीने आहे, बोल्ड आउटलुक. इट इज गिविंग अ डिफरंट आउटलुक. आणि थोडासा प्रस्तुतीकरण जे आहे ते विमेन एम्पॉवरमेंट आणि चाइल्ड स्पोर्ट्स ह्या पद्धतीने आहे. म्हणजे केंद्रीकरण म्हणजे एका बाईचं म्हणजे अवतीभोवती असतं, तर त्या पद्धतीने चित्रीकरण आणि प्रस्तुती. आज जे तुम्ही चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे त्यामध्ये कोणकोणते विषय तुम्ही निवडले? एकदा म्हणजे कृष्ण राधा आहे, गणपती आहे, बुद्ध आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे विमेन ओरिएंटेड आहे. तसं तर मुली म्हणजे यंग जनरेशन ह्याच्याबद्दल आहे किंवा रेन आहे किंवा घरटं ह्याच्यासाठी पेंटिंग्स लावलेल्या आहेत. आणि त्याचा आकारी म्हणजे मोठा साईज आहे आता, म्हणजे आता साधारणपणे आपण म्हणूया अर्ध्या फीटपासून 1 फीटच्या दरम्यान त्या पेंटिंग्स आहेत. तुम्हाला मित्रपरिवाराचं सहकार्य कसं लाभलं? सगळं प्रोत्साहन म्हणजे घराच्या अवतीभोवती आहे. म्हणजे घराचे लोक आहेत, म्हणजे वडील म्हणा, बहीण म्हणा, साधारणपणे नातेवाईक आहेत, त्यांनी मला सांगितलं आणि माझ्या मुलींनी सुद्धा प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीला. म्हणजे हे चित्र माझं चांगलं बनलंय का, बरं बनलंय का. तर ते कसं होतं की म्हणजे काही गोष्ट त्यांनी असं म्हटलं की चांगले बनले, तर तिकडनं आम्हाला थोडंसं असं प्रोत्साहन मिळायचं की नाही बरोबर. म्हणजे ते आपण म्हणतो ना की थोडंसं इट मेक्स यू थिंक पर्टिक्युलर की नाही बरोबर नाही बनलंय किंवा चांगलं बनलंय तर हो बरोबर चांगलं बनलंय, शिस्तीत बनलंय, दिस कुड बी सोल्ड, दिस कुड बी प्रेझेंटेड आउट टू अदर्स. ह्या पद्धतीनं बरोबर. तर मित्रांनी पण भरपूर साथ दिला. म्हणजे सुरुवातच तशी झाली की म्हणजे दोन्ही गट मिळून म्हणजे मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा सगळेच म्हणजे रिलेटेड पीपल त्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आणि हे सगळं जमलेलं आहे. असं तुमच्या पेंटिंग क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता असते? पेंटिंग क्षेत्राचं म्हणजे मेन कसं आहे का तुमची आवड निवड आहे. इट इज लाईक आपल्या मनातनं जे आपल्याला वाटतं ना की मग मी हे करू शकतो किंवा करू शकते, तेच आपल्याला पुढे येऊ शकतं. म्हणजे इट इज युअर कॉन्फिडन्सेस दॅट यू कॅन डू वेल इन दिस पर्टिक्युलर फील्ड, त्या पद्धतीनं आहे. आणि माझं म्हणजे ह्या फील्डमधली जी काही एज्युकेशनल जे काही आहे तो माझा बिलकुलच क्वचित आहे. मी जास्ती काही केलेलं नाही. सगळं आपल्या हाताची आवड निवड, ऑब्झर्वेशन आहेत किंवा माणसाचे मुद्दे ओळखून काढायचे आहेत किंवा त्यांची आवड निवड आणि एक्झॅक्टली म्हणजे आर्ट म्हणजे काय, तर आणि त्याचे वेगळ्या वेगळ्या पद्धती, तर ते सगळं जोडून मला हे गोष्टी ज्या आहेत त्या जमलेल्या आहेत. तर तो जो आहे उत्साह तो बनलेला राहिला पाहिजे, त्यांनीच तुम्हाला हे गोष्टी ज्या आहेत त्या जमू शकतात. तुमच्या ह्या वेळेच्या प्रदर्शनामध्ये विषय कोणते आहेत, त्यांची रंगभरणी तुम्ही कशी केली आणि काल्पनिकता त्यात किती आहे आणि वस्तुस्थिती किती आहे? पहिलं तर हे सगळे काल्पनिकच आहे. म्हणजे ह्याच्यात वस्तुस्थिती काहीच नाही आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते माझ्या काल्पनिक विश्वात जी मी असते, म्हणजे मला असं वाटतं मी त्या पद्धतीनं सगळं केलेलं आहे. आणि रंग जे आहेत ते आपले इंडियन पद्धतीचे आहेत, ज्याच्यामध्ये चटकदार रंग जे आहेत ते देखणे समजले जातात आणि त्याचा ओढावा पण जास्त असतो. जसं काय तर लाल रंग आहे किंवा निळा आहे किंवा हिरवा आहे, ते सगळे असे
बोल्ड कलर समजले जातात आणि त्याचा म्हणजे एक विद्यार्थी म्हणजे कसं की तुमचे कर्मिष्ठ मुद्द्यांना प्रोत्साहन करणं किंवा तुमच्या उत्साहाला वाव देणं किंवा प्रेमाची पद्धत जी आहे म्हणजे ज्याने तुम्ही मिलनसार होता म्हणजे मनमिळावू होता त्या पद्धतीचे सगळे रंगाची शैली आहे आणि कशी तर माणसामध्ये ती ओढ निर्माण करणारी की मला ही पाहिजे अशा पद्धतीनं तर ते तसं त्या पद्धतीनं या रंगाची शैली आहे आणि बाकी म्हणजे वेगळं असं ॲज कसं तर त्याचे जे काही आउटलाईन्स आहेत म्हणजे ते मोर जनरेटिव्ह आहेत म्हणजे इट विल अलाउ यू टू थिंक इट विल अलाउ यू टू टॉक अबाउट इट विल अलाउ यू टू कन्सिडर अशा पद्धतीने. तुमचं डीम आर्ट कोणतं आहे की हे मला बनवायचं आहे भविष्यात किंवा याच्या विचार माझा चालू आहे? बरोबर प्रश्न विचारला. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की मला मी 2-3च आर्ट गॅलरीज अशा अटेंड केलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्ती देखणं म्हणजे मावळता सूर्य म्हणजे समुद्राच्या काठी. तर त्या पद्धतीच्या जेव्हा त्या समुद्राच्या ज्या लाटा असतात त्या सगळ्यात देखण्या असतात आणि त्या बोलक्या असतात तर त्या मला बनवायच्या आहेत आणि दॅट आय विल डेफिनेटली कन्सिडर. आणि दुसरं म्हणजे उगवता सूर्य सकाळच्या वेळा त्या सूर्याचे फायरबॉल असतो ना दॅट इज लाईक नथिंग म्हणजे ती जी काय म्हणूयात त्याचं जे हे असतं म्हणजे प्रेझेंटेशन त्या सूर्याचं देर इज नथिंग मोर कॉम्पिटेटिव्ह दॅन दॅट. सो आय लव्ह टू मेक अशा 2 गोष्टी ज्या आहेत त्या मला बनवायच्या आहेत. तुम्हाला कोणती चित्र जास्त आवडतात जी पटकन तयार होतात ती का ज्याला कालावधी लागतो ती? नाही थोडासा वेळ जायला पाहिजे बिकॉज समथिंग बिग हॅज टू बी मेड सो डेफिनेटली इट टेक्स टाईम. काहीतरी आपल्याला मोठं करायसाठी काहीतरी विचार पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं काही आपले हावभाव पाहिजे थोडंसं श्रम पाहिजे काही 4 लोकांशी बोलणं चाललं पाहिजे तर ते मोठ्या काही करणं जास्ती अवघड असतं आणि ते करणं जास्ती जरुरीचं आहे. बारीक बारीक तर काय सतत रोजचे चालूच असतं. भविष्याचे तुमच्या प्लॅन किंवा योजना काय आहेत किंवा भविष्यात तुम्हाला काय करावं असं वाटतं अधिक कलेसाठी? माझी तर शैली मला असं काही म्हणता येणार नाही पण मला प्रयत्न सतत असा राहील का मी सोसायटी इन जनरल म्हणजे त्याच्यात काय चालू आहे त्याचे हावभाव जे आहेत ते प्रेझेंट करू शकेल. आणि ह्याला थोडंसं माझं काय तर अभ्यासक्रम म्हणजे एज्युकेशनल ह्या बॅकग्राऊंडमध्ये मला माझं प्रोमो करायचं आहे. तर जसं शाळेला म्हणा किंवा आपलं पर्यावरण म्हणा किंवा काही असे सोसायटीमध्ये काही जवळपासचे मुद्दे आहेत तर त्यांना जसं माणसाचं माणसावर प्रेम किंवा एका जीवाचा दुसऱ्या जीवावरती लागली तर ह्या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मला आपल्या चित्रात मार्फत दाखवायचं आहे. आणि मोर ऑफ इट विल बी लाईक मॉडर्न आर्ट किंवा ॲबस्ट्रॅक्टच्या मार्फत. भविष्यात तुम्हाला मार्गदर्शन करायला आवडेल का शालेय किंवा कॉलेजच्या मुलामुलींना? हो माझे म्हणजे मी शिकवते पण ते व्हॉलंटरी करतात. तर शाळेमध्ये वर्षाचे 1-1.5 महिना मी मुलांबरोबर आर्ट जे आहे ते त्याची प्रस्तुती करते आणि त्याचा म्हणजे प्रयत्न करते की त्यांना त्याची आवड निर्माण होईल. आम्ही ह्या वर्षी म्हणजे रोटरी मार्फत काही 3 शाळांमध्ये आम्ही इंटरॅक्ट शाळांमध्ये कॉम्पिटिशन सुद्धा ठेवले. तर किंवा आता एक बांधा म्हणजे आम्ही पीस अँड कन्फ्लिक्ट ह्या थीमखाली सुद्धा ठेवला होता. तर इट इज अ गुड प्रॅक्टिस. मला हळूहळू म्हणजे जसं म्हणजे ज्ञान वाढत जातं आपली परिस्थिती सुधरत जाते. सो इट्स जस्ट अ वे ऑफ लाईक गेटिंग द चिल्ड्रन म्हणजे द स्कूल चिल्ड्रन नियर यू अँड वॉट दे थिंक अबाउट पर्टिक्युलर थिंग्स किंवा त्यांना काय काय आवडीनिवडी आहे हे. कारण की एक असा मुद्दा आहे तर आपले विचार किंवा आपले हावभाव सांगण्याची वेगळी पद्धत आहे. म्हणजे आपण जसं आवाजामार्फत म्हणजे गाण्यामार्फत किंवा कविता मार्फत किंवा कहाणी मार्फत आपण कथाकथन मार्फत काही आपल्या गोष्टी 4 गोष्टी ज्या सांगतो तसं आर्ट मार्फत पण ठेवतो. तर इट्स अ गुड थिंक टँक विच इज बी विथ पीपल. माणसांमध्ये तो एक प्रचार माध्यम असलाच पाहिजे. आणि कसं आहे का आता अजून म्हणजे रंगीत आहे कलरफुल वे ऑफ प्रेझेंटिंग लाईफ प्रेझेंटिंग पीपल प्रेझेंटिंग युअर सोसायटी असं. तर त्या पद्धतीने नक्की आणि करतो सुद्धा. तुमच्या भविष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा.
आणि परत एकदा तुमच्या आगमनाची अपेक्षा आहे नवीन चित्रासह, नवीन मुलाखतीसह. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान